नमस्कार. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. आणि आपली यात्रामध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत अबाउट कार्मिक रिलेशनशिप. किंवा रीडिंग मध्ये पण आपल्याला सारखं सारखं येतं, आपण पूर्णपणे अडकलेलो असतो कार्मिक रिलेशनशिपच्या जाळ्यात. हेच एकमेव कारण आहे ज्यामुळे आपण परत 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 रिबर्थ घेत असतो. आम्ही म्हणत असतो त्यांना की पहिलं तुम्ही त्यांच्यावर चुकीचं केलं, मग त्यांनी तुमच्यावर चुकीचं केलं. दिस इज लाईक अ सायकल. पण लोक विचारतात मग याची सुरुवात कशी, कुठून झाली. ठीक आहे, तर आज ह्याच्याबद्दल आपण थोडं सविस्तर माहिती करण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमकं ह्या गोष्टीची सुरुवात कशी झाली. आणि एक उदाहरण देऊन मी तुम्हाला समजवणार आहे, जेणेकरून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजतील. का आम्ही प्रत्येक सेशन नंतर आम्ही सांगत असतो की माफ करा, माफी मागा, का महत्वाचं आहे. तुम्हाला कार्मिक नात्याबद्दल बघायचं दृष्टिकोन तुमचा बदलू शकतो ह्याच्यामुळे. कारण बघा, कोणाच्या तरी आयुष्यात तुम्ही कार्मिक रिलेशनशिप असू शकता है ना. जसं तुमच्या आयुष्यात खूप सारे आहेत तसे तुम्ही पण कुणासाठी असू शकता. कळत न कळत आपण लोकांना दुखवत असतो. काही ना काही प्रॉब्लेम आपल्याकडनं घडत असतात. ठीक आहे, तर आज आपण तेच डिस्कस करणार आहोत की नेमकं कार्मिक रिलेशनशिप सुरुवात कुठून होतं, सुरू कुठून होतं. ओके, तर आज एक उदाहरण घेऊया आपण. जसे की जवळजवळ 1 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे अहमदाबाद मध्ये जे प्लेन क्रॅश झालं, त्याचं एक उदाहरण म्हणून मी घेते. कोणी पर्सनली घेऊ नका, ठीक आहे, एक समजवण्यासाठी. सो त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे कमीत अराउंड 250 लोक तिथे जात होती आणि सगळ्यांची डेथ झाली. त्याच्यामध्ये काही छोटी छोटी मुलं पण होती है ना. आपण विचार करून खूप वाईट वाटतं की अरे लहान मुलांबरोबर असं झालं तसं झालं. ठीक आहे, मग त्यांनी तर कुणाशी कर्म बनवलेले नव्हते, पण कर्माची सुरुवात कशी होते ते आज आपण ह्याच्यावरनं बघणार आहोत. तर ह्याच्यावरनच एक ह्याच्यातलाच याच प्लेन क्रॅश मधला एक छोटा मुलगा, ठीक आहे, आता जवळजवळ वर्ष झालंय, तर समजा तो परत रिबर्थ घेतोय. ठीक आहे, तर आता रिबर्थ त्याचं झालं. ओके, आता तो मरताना त्याच्या मनामध्ये काय होतं, इनकम्प्लिशनची भावना होती, कारण जगता नाही आलं. भीती होती, सडन डेथ कधीही मनामध्ये भीती ठेवते. ठीक आहे, अचानक सगळं काही हरून जाणं. आता हे प्रत्येक सोल बरोबर असेल, पण आपण फॉर एक्झाम्पल एका बाळाचं घेऊया. हे मी आता ऐकलेलं एक बी.के. शिवानी मॅडमचं, मला खूप आवडलं उदाहरण. आणि ह्याच्यावरनं आपण खूप चांगल्या पद्धतीने कार्मिक रिलेशनशिप समजू शकतो, म्हणून मी तुम्हाला हे शेअर करते उदाहरण. तर त्या मुलाचं रिबर्थ झालं. झाल्यानंतर मग आता जन्मताच एक तर तो कँकी असेल खूप जास्त, आईला चिपकणारा असेल खूप जास्त, नाही का, असं घाबरलेली मुलं नसतात, कारण ते त्याचे संस्कार आहेत, तो घेऊन आलाय. ज्यामुळे त्याची डेथ झाली त्यामुळे त्याच्यावरती जे सबकॉन्शियसली त्या गोष्टी बसल्या, तसा तसा तो वागत झाला. ठीक आहे, थोडासा मोठा झाला, आई वडिलांच्या अपेक्षा असतील. आत्ताच्या जनरेशन मध्ये तुम्ही विचार करा, जर त्या मुलांनी परत रिबर्थ घेतलं, म्हणजे आपली मुलं असतील, बरोबर, तर त्यावेळेला कॉम्पिटिशन किती वाढलेलं असेल. ठीक आहे, आई वडिलांची अपेक्षा काय की ह्यानी कॉम्पिटेटिव्ह व्हावं, ह्यानी स्पोर्ट्स मध्ये जावं, ह्यानी हे पण करावं, ह्यानी ते पण करावं, कारण आजकालचं युगच तसं आहे. ठीक आहे, अशामध्ये त्या बाळाने जर बर्थ घेतला तर त्याला किती प्रॉब्लेम होणार आहे. हळूहळू त्या आई वडिलांचं इरिटेशन वाढणार आहे, फ्रस्ट्रेशन वाढणार आहे. हा का असं करतो, हा असा का आहे, का घाबरतो, म्हणजे जो मुलगा बाथरूमला सुद्धा एकटा जाऊ शकत नाही, असे संस्कार होतील त्याच्यावरती. कारण भीती त्याच्या मनामध्ये, आई वडिलांकडनं चिडचिड होईल, राग होईल, कंपॅरिझन होईल दुसऱ्या मुलांबरोबर, की बघ तो बघ किती चांगला आहे, तू बघ कसा आहेस. आता काय झालं, राग निर्माण झाला, कर्मा निर्माण झाले, माझे आई वडील पण मला समजू शकत नाहीये, त्यांनी पण मला साथ दिली नाही, ही भावना निर्माण झाली. कर्मा आई वडिलांबरोबर सुरू झाला. ठीक आहे, त्या 2 आत्म्यांबरोबर ह्या 3ऱ्या आत्म्याचं कर्मा सुरू झाला. आता तो मुलगा तसाच पुढे गेला, शाळेत जायला लागला. शाळेमध्ये मुलांनी खूप बुली केलं, बिकॉज ऑफ घाबरतो, बिकॉज ऑफ जे काही असेल है ना. सो त्यामुळे पण टीचर्सनी थोडस अब्यूज केलं. ठीक आहे, तर त्यामुळे पण परत त्या मुलावरती अजून नफरत निर्माण झाली, राग निर्माण झाला, चीड निर्माण झाली. कारण बोलता तर येत नाही, भीती आहे मनामध्ये, मग कसं एक्सप्रेस करणार. त्या गोष्टी सबकॉन्शियसली वाढत चालल्या, तर त्या आत्म्याला सुद्धा नाही माहिती होत काय आहे माझ्या बरोबर.
ठीक आहे, पण मी नाही करू शकत आहे, मला प्रॉब्लेम आहे, माझं नाही होते माझ्याकडनं या गोष्टी. ठीक आहे. आता हळूहळू तो मुलगा थोडा मोठा झाला, रिलेशनशिप मध्ये गेला. आता काय होतंय, रिलेशनशिप मध्ये गेल्यानंतर हा मुलगा इन्सिक्युअर होईल, बरोबर. कारण भीती आहे त्याला सगळं गमवायची. आजपर्यंत कोणी साथ नाही दिला. जर कोणी लाईफ पार्टनर आला आयुष्यामध्ये समजणारा, समजून घेणारा, तर त्याला तर वाटेल की हा कधी मला सोडून जाऊ नये. हा इन्सिक्युअर होईल, हा त्याच्यावरती डॉमिनन्स वाढवेल, है ना, कंट्रोल करायचा प्रयत्न करेल आणि वादविवाद होतील, ब्रेकअपला सामोरे जावं लागेल, बरोबर. बिकॉज संस्कार चालत आलेले आहेत, राग आहे, फ्रस्ट्रेशन आहे, कुणी नाही समजून घेतलं, ह्याने समजून घेतलं, हा नाही जायला पाहिजे, इनसिक्युरिटी बेसिकली, बरोबर. आता हा मुलगा थोडा अजून मोठा झाला, ठीक आहे, ब्रेकअप वगैरे झालं, राग चीड निर्माण झाली, त्या आत्म्याबरोबर पण कार्मिक नातं सुरू झालं की ह्याने मला नाही समजून घेतलं, हा मला सोडून गेला, ह्याच्यावर असं झालं. ठीक आहे. त्यानंतर झालं लग्न. ठीक आहे, लग्न पहिलं तर लग्न करायलाच रेडी होणार नाही, बिकॉज एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर, पण कदाचित झाला, लग्न झालं तरी पण मग काय होणार आहे, ती इन्सिक्युरिटी सेम राहणार आहे, इनफॅक्ट अजून जास्त काही पटीने वाढणार आहे. अब्यूज करणं, है ना, मेंटल टॉर्चर करणं, इमोशनल टॉर्चर करणं, कधी कधी सायलेंट ट्रीटमेंट देणं, है ना, बिकॉज त्याला नाही जायचंय. म्हणजे मी कंट्रोल करायचा प्रयत्न केला, नाही झालं तर मी ह्या पद्धतीने करतो, बिकॉज तसं तसं आपलं माइंडसेट होत जातं. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्यांनी कंट्रोल करायचा प्रयत्न केला. कसं कसं करून, आता तुम्ही विचार करा, जर हे आतापासून 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्षानंतरची गोष्ट आहे, त्यावेळेला मुली ऐकून घेणार आहेत का? किती प्रॉब्लेम वाढतील, वादविवाद होतील, असमाधानी राहणार आहे, इरिटेशन वाढेल, फ्रस्ट्रेशन वाढेल, बरोबर. आता हे झालं तरी सुद्धा लग्न चाललं असं समजूया, मुलं वगैरे झाली. आता काय होणार आहे, अगेन मुलांवरती पण कंट्रोल करायचा प्रयत्न करणं, है ना, आपलं जे आहे त्याला सांभाळून ठेवायचा प्रयत्न करणं आणि त्यांच्याबरोबर पण थोडंसं अब्यूज करणं, कंट्रोल करायचा प्रयत्न करणं प्रत्येक गोष्टीवर त्यांच्या आयुष्याच्या, आणि स्वतःची भीती त्यांच्यावरती लादणं की आयुष्यात असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं, तू हे नको करू, तू ते नको करू, बंधनं. तर त्या मुलाला काय वाटणार आहे की बघा किती बंधनं टाकतात माझ्यावरती, बघा कसे, म्हणजे समजून घेत नाही, त्यांचे पॅरेंट्स तर समजून घेतात, हे समजून घेत नाही. वडिलांना काय वाटणार आहे की ऐकावं माझं, है ना, आणि ते मुलं ऐकणार नाहीयेत, कारण ही गोष्ट अजून 40 वर्ष पुढची आहे. शक्य आहे का ती जनरेशन ऐकेल? नाही. ठीक आहे. हे करत करत आता तो माणूस म्हातारपणापर्यंत येईपर्यंत त्याच्या हातात फक्त निराशा आणि नाराजगी राहते. ठीक आहे. आता अशी सोल एवढे सारे कार्मिक नातं बनवलंय त्याने. ठीक आहे. आता हे रिझॉल्व्ह करण्यासाठी त्याला कमीत कमी 10 वेळा तरी जन्म घ्यावा लागेल, परत 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 प्रत्येकाबरोबर नातं नीट करायचं आहे ना, बिकॉज युनिव्हर्स त्याच्याशिवाय तुम्हाला मोक्ष देणार नाहीये. ठीक आहे. तर पास्ट लाईफ रिग्रेशन आणि आकाशिक रिडिंग मध्ये आपण काय बघतो, है ना, हेच बघतो की ते कार्मिक नातं आहे तुमचं त्यांच्या बरोबर. कधीपासून आपल्याला नाही माहिती, कशामुळे आपल्याला नाही माहिती, तो कुठल्या ट्रॉमातून आलाय, जो समोर तुमचा कार्मिक नातं आहे ते तुम्हाला नाही माहिती, त्याचं काय बॅकग्राऊंड होतं मागे, का तो असा वागायला लागलाय तुमच्याकडे. एखाद्या जन्माचं कळेल, 2 जन्माचं कळेल, 3 जन्माचं कळेल, बाकीच्या जन्मांचं काय, जो तो ऑलरेडी सफर करत आलेला आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही सफर करत आलेले आहात. जर हे सायकल आपल्याला बंद करायचं असेल, ह्याला संपवायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, माफी मागावी लागेल, माफ करावं लागेल, बिकॉज इट्स व्हेरी 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 इम्पॉर्टंट. म्हणून प्रत्येक सेशनच्या शेवटी आम्ही कॉर्ड कट करतो. कॉर्ड कट म्हणजे जेवढ्या जन्मापासून तुमचं जे चालत आलेलं आहे नेगेटिव्हिटी, ते कट करा, नेगेटिव्ह थॉट्स संपवा, है ना, बिकॉज तुम्हाला नाही माहिती. ठीक आहे. तुमच्याकडनं काय घडलंय, तुमच्या सुरुवात कुठून झाली, हे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. अशाच सगळी सोल आपल्या आपल्या जर्नीवरती आहे. ठीक आहे. कार्मिक नातं म्हणजे असं नाहीये की त्याला राक्षस ऑपरेट करतोय. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये पण आत्मा आहे. आपण सगळे एनर्जेटिकली त्या आत्म्याबरोबर कनेक्टेड आहोत, बिकॉज तो अंश सगळ्यांमध्ये आहे, माझ्यामध्ये पण आहे, तुमच्यामध्ये पण आहे,
तुमच्या कार्मिक नात्यांमध्ये पण आहे, तुमच्या आई वडिलांमध्ये पण आहे, तुमच्या पार्टनरमध्ये पण आहे, ज्यांना तुम्ही कार्मिक समजता. पण इथे प्रॉब्लेम काय होतो की आपली अंडरस्टँडिंग खूप आत्ताचीच होते. तो असा वागला, तो असा बोलला, त्यांनी असं केलं, तो हर्ट केलं, त्यांनी दुःख दिलं, त्यांनी त्रास दिला, तो कार्मिक बनला. बट तुम्ही पण सेम गोष्टी क्रिएट करून, कंप्लेंट करून किंवा है ना नाराज राहून तुम्ही ते बॉन्ड अजून, म्हणजे आम्ही कॉड म्हणतो त्याला, तुमच्या नाभीपासून निघून त्या व्यक्तीच्या नाभीपर्यंत कनेक्टेड आहे. एका जन्माचं नाही, मागच्या बऱ्याच जन्माचं. जेवढं स्ट्रॉंग कार्मिक आहे तेवढं स्ट्रॉंग तुमचं मागचे तेवढे जन्म झालेत असं समजा. ठीक आहे. तर ह्याला नीट करण्यासाठी आपण ते कॉडला कट करतो पहिलं. नेगेटिव्हिटी तर तुम्ही ना ह्याच्यातून निघण्यासाठी मी जसं बोलते की तुम्ही स्टँड घ्या आणि वेगळे व्हा. ठीक आहे. की नाही होते बाबा, तुझे विचार वेगळे आहेत, माझे विचार वेगळे, आपण एक दुसऱ्याला नाही अंडरस्टँड करू शकत. एक चांगल्या वे मध्ये बोला की मला ह्या गोष्टी सहन होत नाही, तू तुझ्या मार्गी, मी माझ्या मार्गी. ठीक आहे. किंवा मग तुम्ही हे करू शकता की इफ नॉट पॉसिबलच नाहीये सोडणं. ठीक आहे. जसे आई वडील आहे, तुम्ही त्यांना नाही सोडू शकत, तुम्ही काही नाही करू शकत, तर जस्ट कॉर्ड कट करा अँड ऍक्सेप्ट हाऊ दे आर. ते नाही चेंज होणार आहे, त्यांची जर्नी आपल्याला नाही माहितीये. तुम्हाला असं वाटतंय की ह्या जन्मात ते तुमचे आई वडील आहेत, ह्या जन्मात त्यांनी तुमच्यावर चुकीचं केलं, पण मागचे किती जन्म वेगळ्या वेगळ्या नात्यांनी ते जुडलेले आहेत तुमच्या बरोबर. बरोबर. आणि मागच्या जन्मात कोणी दुसरे आई वडील असतील तुमचे, त्याच्या मागच्या जन्मात कोणी दुसरे असतील. ओके. अनसॅटिस्फॅक्शन तर नेहमी राहणार आहे ना, नेहमी सपोर्टिव्ह बॅकग्राऊंड भेटेल असं नाहीये. ठीक आहे. तर त्या गोष्टी आहे तशा ऍक्सेप्ट करा. काही नाती आपण चेंज नाही करू शकत. ठीक आहे. हा, बोलणं टाळू शकता तुम्ही की नाही, मला अजून नेगेटिव्हिटी नाही स्प्रेड करायचे, मी नाही बोलणार, माझं कर्तव्य करणार, जे काय आहे ते अंडरस्टँड करायचा प्रयत्न करणार, मी माझ्या मनातून हिलिंग पाठवणार त्या आत्म्यासाठी, नॉट दॅट पर्सन. ओके. तो माझा पार्टनर आहे, माझा हस्बंड आहे, माझा भाऊ आहे, माझा वहिनी आहे किंवा फिमेल आहे. बरोबर. तर ह्यांना आपण हिलिंग पाठवू शकतो, ब्लेसिंग पाठवू शकतो की बाबा ह्याच्या आत्म्याला शांती भेटू दे, ह्याला कळू दे काय बरोबर आहे काय चुकीचं आहे, ह्या सर्कलमधून ह्याला पण बाहेर निघू दे. ठीक आहे. आणि ह्याची सुरुवात कशी होणार, जेव्हा आपण माफ करतो, जेव्हा आपण माफी मागतो. बरोबर. तर असं करून आपण ह्या कार्मिक नात्यातून निघू शकतो. इनफॅक्ट आपण ह्या जन्म मृत्यूच्या सायकलमधून पण निघू शकतो. ओके. एक चांगलं आयुष्य जगू शकतो. कुणाबरोबर ही कार्मिक नातं नका बनवू. ठीक आहे. ऍटलिस्ट आता तरी अवेअर आपण राहू शकतो ना की त्याला बघायचा दृष्टिकोन बदला. काय माहिती, मे बी ह्याची मागचा जन्म असा असेल, असा ट्रॉमा हा घेऊन आलाय, त्यामुळे आता हा असा बिहेव करत असेल. इफ आय कॅन चेंज, मी प्रयत्न करणार आहे. इफ आय कॅन लिव्ह, मी सोडणार आहे. इफ इट्स नॉट पॉसिबल, आय एक्सेप्ट इट. ओके. हे अति महत्वाचं आहे. ह्याला पळवाट नाहीये, तुम्ही पळून जाऊ शकत नाही ह्याच्यातून. ठीक आहे. ऍक्सेप्ट करा हाऊ दे आर. ठीक आहे. त्यांचं जेव्हा हिलिंग होईल तेव्हा होईल, हे तुमची हिलिंगसाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. की तुम्ही त्या गोष्टी ओढून पुढे घेऊन जात नाहीये, है ना, तुमच्या मनामध्ये नेगेटिव्ह नाहीये. मग काय होणार माहितीये का, ए आणि बी हे दोन व्यक्ती आहेत. ठीक आहे. दोघांमध्ये कार्मिक कनेक्शन आहे. बी आपल्या गोष्टीवरती स्टबन राहिला. एने आपलं कार्मिक लेसन अंडरस्टँड केलं, त्याला समजलं, ठीक आहे, त्याने बीला फॉरगिव्ह केलं आणि एचं काय होणार आहे, प्रमोशन होणार आहे, तो पुढे जाणार आहे. ठीक आहे. बी असाच राहणार आहे आणि सेम पॅटर्न ह्याच्या आयुष्यामध्ये परत रिपीट होणार आहे. बिकॉज हा फॉरगिव्हनेस नाही शिकला, बिकॉज हा एक्सेप्टन्स नाही शिकला. मग हा XYZ कोणी असू शकतो. ठीक आहे. तुम्ही ए बनायचा प्रयत्न करा ना. आपले कार्मिक लेसन समजा, त्या व्यक्तीबरोबर लेट गो करा, फिनिश करा, माफ करा, माफी मागा आणि पुढे जा. का अडकून राहायचंय त्या A-B वाल्या सेक्शन मध्ये, कळलं. बी तर आपले कार्मिक लेसन नाही शिकला, तो C बरोबर कम्प्लीट करणार आहे. नाही शिकला तिकडे पण तर D बरोबर करणार आहे. पण तुम्ही हा B बनू नका. ठीक आहे. तुम्ही A बना, विचार करा आपल्या स्वतःच्या प्रगतीसाठी, आत्मिक प्रगतीसाठी. कारण प्रत्येक कार्मिक नातं काही ना काही शिकवण्यासाठी, काही ना काही सांगण्यासाठी येतं, काहीतरी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी येतं. तुम्ही शिकलात की तुम्ही पुढच्या क्लासमध्ये जाता, तुम्ही नाही शिकलात तुम्ही फेल होता.
मग त्याच्यासाठी तुम्हाला 5 जन्म, 10 जन्म, 15 जन्म, कितीही जन्म घ्यायला लागतील. सेम पॅटर्न रिपीट होईल तुमच्या आयुष्यामध्ये. आणि लोक येतात मला म्हणतात, मॅम सेम पॅटर्न रिपीट होतं. अरे बाबा, तू लेट गो केलं का? तू फॉरगिव्ह केलं का? तू बघितलं का त्या नात्यामध्ये तू काय चुकलेलास? तुझ्याकडनं काय चुकलं? समोरच्याची चूक काढणं सोपं असतं. आपली चूक आपण बघतो का? मी कुठेतरी ओव्हर गिव्हिंग केलं, मी कुठेतरी ओव्हर पॉझिटिव्ह होतं, किंवा मी कुठेतरी जास्त कंट्रोल करायचा प्रयत्न केला, किंवा मी खूपच फ्रीडम दिलं, तरी सुद्धा प्रॉब्लेम होतो. तर ते नात्यामधली चुका तुम्ही पुढच्या नात्यामध्ये करू नका. सेम पॅटर्न रिपीट होणार नाही. सेम क्वेश्चनचं सेमच आन्सर तुम्ही देत गेला तर मग पुढे कसे जातात? अंडरस्टँड? तर हे शिकणं, समजणं अति 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 महत्वाचं आहे. आय होप ह्या व्हिडिओतून बऱ्याच लोकांना क्लिअरिटी भेटली असेल, समजलं असेल कार्मिक नात्याबरोबर बद्दल. बऱ्याच लोकांच्या मनातले शंका दूर झाल्या असेल, कारण खूप प्रश्न येतात मला या रिलेटेड. काहीही असेल, तुम्हाला अजून काही विचारायचं असेल, अजून काही क्वेश्चन असेल, तुम्ही विचारू शकता मला कमेंट करून. ओके, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज सांगा. माझ्याशी कनेक्ट राहा. थँक्यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.